सॉरी नंदाताई, पण आम्ही आनंदला शोधतोय म्हणून विचारते. आनंदची बाईक तुमच्या मिस्टरांकडे कशी आली? राजेश आणि आनंद मित्र होते का? नाही, त्यांनी आनंदकडून त्याची बाईक विकत घेतली होती. कधी घेतली होती? 2 वर्ष झाली. नक्की तारीख नाही सांगता येणार, पण 2014 सालच्या दिवाळीनंतर ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी घेतली होती. आनंदला पैशाची फार गरज होती. त्याची नड भागली, पण त्या बाईकने माझा संसार उद्ध्वस्त केला. बाईक घेतल्यानंतर 3ऱ्याच दिवशी यांचा अपघात झाला आणि नंदाताई सॉरी, मी तुमचं दुःख समजू शकते, पण प्लीज मला सांगाल का की आनंद आणि राजेशची भेट कशी झाली होती? माझे पती इन्शुरन्स एजंट होते. ते आनंदच्या ऑफिसमध्ये गेले होते. त्यांनी स्कीम तर नाही घेतली, पण स्वतःची बाईक यांना विकली. यांनाही फिरतीच्या कामामुळे बाईकची गरज होती. यांनी आनंदचे 6 महिन्याचे खानावळीचे थकलेले पैसे भरले व रोख रक्कमही दिली. आनंद कुठल्या ऑफिसमध्ये होता? मला नाही आठवत हो. हे गेल्यापासून आनंद आणि त्याची बाईक हे विषयही मला नकोसे वाटतात. तुम्ही प्लीज मला काही विचारू नका. तुम्ही जा इथून प्लीज. नाही, यांना त्रास देणं बरोबर नाही, पण काम पूर्ण झाल्याशिवाय राधा आणि मॅडम समोर कसं जाऊ? नंदाताई, मी तुमचं दुःख समजू शकते, पण तुम्ही एकदा राधाच्या बाजूने विचार करून बघा ना. आनंदशी तिचं लग्न होणार होतं. 2 वर्ष झालं ती आनंदची वाट बघते. तुम्ही थोडी माहिती दिलीत तर कदाचित आनंद सापडू शकेल. प्लीज, तुम्ही प्लीज असं काही करू नका. आनंदने ना त्यांचं कार्ड यांना दिलं होतं. मी ते शोधते. थँक्यू सो मच. आलेच. आनंदरावांचा फोटो कसा गावला? ते सापडले? सेदने पाठवलाय फोटो. बाईकच्या रजिस्ट्रेशनच्या रेकॉर्ड्स मध्ये सापडला. आता हा फोटो मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना पाठवलाय. आनंद नक्की सापडेल. राधा आता बऱ्यापैकी सावरली आहे. कदाचित भविष्यात ती लग्नाचा विचार करेलही, पण सध्या तरी एक स्वतंत्र आणि स्वावलंबी स्त्री बनून जगण्याचा प्रयत्न करते. तिच्या भविष्यासाठी आपण तिला शुभेच्छा देऊया. सुनेच्या चारित्र्यावर सासूचा संशय. विवाहबाह्य संबंध असल्याची पोलिसांत केली तक्रार. मालू, आधी श्रीकांत लग्नाला तयार नव्हता म्हणून काळजी करायचीस. आता वैशाली बरोबर लग्न झालंय. आता खुश आहेस ना? हो ग शरयू, दोघांचा संसार अगदी दृष्ट लागण्यासारखा चाललाय. खरंच एक छान चौकोनी कुटुंब. चौकोनी का, पंचकोनी म्हण. मी सुद्धा आहेच की. दोन्ही नातवंडांनी खूप लळा लावलाय मला. माझा अगदी मस्त मजेत वेळ जातो. पण आहेत कुठे दोघं? अगं आज शनिवार ना, चौघही बाहेर गेले. मस्त धमाल करत असतील. माझं तर देवाकडे एकच मागणं आहे, चौघांना अगदी खूप आनंदी ठेव. अगं नाही, आम्ही नाही, आम्ही नाही. मस्त माझ्याकडे टाक. आई. अरे घे. येस.
वैशू काय झालं? सॉरी सॉरी येऊ दे ना. कुठे उभी आहे? काय मुद्दा मगाशी मी गेलो होतो ना. असं नाही. अरे इकडे ये. साईला पळवलं बघितलं ना. दे टाळी. यस यस. टाकलाय तो बॉल. केवढा ला वैशू सावकाश. तू सांग. वैशू वैशू काय झालं? अगं काय झालं ते तर सांग. वैशू वैशू तेवढी एक गोष्ट सोडली तर नाव ठेवण्यासारखं काही नाहीये माझ्या सुनेमध्ये. हेवा वाटतो बघ तुझा. माझी सून तर माझ्या बरोबर राहायलाही तयार नाही. त्या मनाने तुझी सून कितीतरी चांगली आहे. चल मी निघते आता. घरी वाट बघत असतील. हो सांभाळून जा. हो आता कोण आलंय? शरयू काहीतरी विसरलेली दिसते. हो हो अगं उघडते. हे काय? सावकाश. तुम्ही इतक्या लवकर कसे आला? अगं आई आईला चक्कर आली. आम्ही हॉटेलमध्ये जेवलोच नाही, परत आलो. काय ग? काय झालं? नाही, अचानक डोकं गरगरायला लागलं. दुखतं डोकं. ऐक ना आर्या, मी एक 10 मिनिटात कुकर लावते प्लीज. चालेल ना? नाही चालणार. श्री अगं तुझी तब्येत बरी नाहीये ना, आणि कुकर कसला लावते? जा खोलीत जाऊन आराम कर. मी करते काहीतरी खायला. जा घेऊन जा. चल आई घेऊन जा. काय रे, आईला चक्कर कशी आली? तुम्ही खूप पळवलं ना तुमच्या मागे तिला, हो ना? आजी तिला चक्कर नव्हती आली, ती जरा घाबरलेली. घाबरली होती? कशानं? ते तिने सांगितलंच नाही. बरं ठीक आहे, तुम्ही आज जाऊन हातपाय तोंड धुवून घ्या. मी आलेच. हो पहिले मी घेणार. नाही पहिले मी. वैशाली घाबरली? काय झालं असेल? अगो बाई, ही हरवली का? पण तुम्ही कसं ओळखता गेला? अगं आज मी देवळात गेले होते ना मगाशी, तर तिथेही आली होती. अगं सैर भैर झाल्यासारखी बघत होती. हिला देवळाबाहेर कोणीतरी दिसलं आणि म्हणून ही निघून गेली.